मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या महा एपिसोडच्या चौथ्या भागामध्ये प्रिया आणि नंदिनी या दोघीही तेथे बसलेले असतात. रम्या आता तेवढ्यातच तेथे येते. त्याचवेळी आता प्रिया नंदिनीला म्हणत असते की आपलं खरंच खूप छान झालं ना, म्हणजे आपल्या आवडत्या जोडीदाराबरोबर आपलं लग्न होतंय, त्याचबरोबर आता संगीत सोहळासुद्धा आहे. मग त्यानंतर रम्या म्हणते, तुम्ही हेच आउटफिट्स घालणार आहेत का या आता संगीत सोहळ्यामध्ये, म्हणजे डान्स करताना वेगळे नाही घालणार का? मग आता प्रिया म्हणते की हा संगीत सोहळा खरंच खूप खास असणार आहे, त्यामुळे आम्ही काय करणार आहे तर वेगळे आउटफिट्स घालणार आहेत. तेव्हा नंदिनी म्हणते, हो घालायचे तर आहेतच, आता वेळसुद्धा होईल आपल्या परफॉर्मन्सची, त्यामुळे काय आता मी तयार व्हायला जाते. तेव्हा ठीक आहे असं आता प्रिया म्हणते. मग त्यानंतर आता तेथे शारदा आणि कल्पना या दोघीही येतात आणि नंदिनी व त्याचबरोबर प्रियाला तयार व्हायला सांगतात आणि मग दोघीही तेथून जातात. नंदिनी आता लगेच तयार होण्यासाठी तेथून जाते. तर रम्या म्हणते, फुट माझ्या पार्थबरोबर मी तुला अजिबात डान्स करू देणार नाही, आणि केला ना तरीही तुझी लाजच निघेल बघ आता. तेव्हा आता रम्या प्रियाकडे पाहून हसते आणि म्हणते, आता बघ काय होतंय डान्स परफॉर्मन्समध्ये. पण अगं तन्वी, मी तुला एक विचारू का गं, मगाशी जो रॅपिड फायरचा गेम सुरू होता तेव्हा अर्जुनच्या आवडतं ठिकाण विचारलं होतं, तेव्हा तू स्वित्झर्लंड सांगितलं, परंतु तेथे एक वेटर्स होती ना, तिने माथेरान सांगितलं आणि ते उत्तर करेक्ट होतं, तुला माहिती आहे का? तेव्हा प्रियाला एका क्षणी धक्काच बसतो. ती विचारते, काय? मग आता हो अगं असंच झालं असं रम्या म्हणते. त्यावेळी प्रिया आता मनात विचार करू लागते, बापरे, म्हणजे इथे येऊनसुद्धा ती सायली पोहोचली की काय, हा विचार एका क्षणी तिच्या मनात येतो. दुसरीकडे सायली आता म्हणते की मी यांच्यापर्यंत खूप पोहोचण्याचा प्रयत्न करते, परंतु पोहोचू शकतच नाही कुसुमताई, आता काय करू? इकडे आता प्रयत्न करायचे नाही तर धाडस करावं लागणार आहे असं सायली आता कुसुमला म्हणते आणि वेगळाच काहीतरी प्लॅन करते. तेव्हा कुसुम म्हणते, ठीक आहे. तर इकडे अश्विन आता सर्वांना म्हणतो, एक आगळी वेगळी जोडी आपल्या समोर येत आहे आणि ते दोघेही मिळून आता डान्स करणार आहेत. तर आता नंदिनी आणि पार्थ या दोघांचीही रोमॅन्टिक जोडी आता पुढे येते. स्टेजवर आल्यानंतर दोघेही एकमेकांकडे पाहू लागतात. तेव्हा नंदिनी आणि पार्थ हे दोघेही पुढे आल्यानंतर सर्वजण टाळ्यांच्या गजरात दोघांचं स्वागत करतात. तेव्हा सावर रे म्हणा या गाण्यावर दोघेही खूप छान असा डान्स करत असतात. काही वेळानंतर आता नंदिनीला समजतं की आपला ब्लाऊज मागच्या बाजूने फाटलेला आहे. तेव्हा आता पार्थला देखील समजतं की हिचा ब्लाऊज फाटलाय, म्हणून तो पटकन केस हे हळुवारपणे पुढे घेतो, ज्यामुळे आता तिचा फाटलेला ब्लाऊज तो सर्वांसमोर झाकला जाईल. तर रम्या हा सगळा प्रकार आता पाहत असते आणि तिच्या डोळ्यातून पाणी येतं, त्याचबरोबर तिचा जळफळाट होत असतो, कारण आता एवढा प्रयत्न करून देखील पार्थ आणि नंदिनी हे दोघेही अजिबात वेगळे होतच नाहीये. हे पाहून आता रम्याचा जळफळाट होऊ लागतो. काही वेळानंतर आता नंदिनी ही पार्थचा हात पकडते. तर पार्थ आता सारखा जिथे ब्लाऊज फाटला आहे ना तिथे त्याची ओढणी टाकत असतो. त्याच प्रकारे त्या फाटलेल्या ब्लाऊजवर हात ठेवत ते दोघेही छान असा अगदी रोमॅन्टिक डान्स करत असतात. पार्थने आता नंदिनीची ही अब्रू वाचवलेली असते, त्यामुळे रम्याचा जळफळाट होत असतो. तर सर्वजण या दोघांचं रोमॅन्टिक असं गाणं एन्जॉय करत असतात, डान्स एन्जॉय करत असतात. रम्याने आता खरं तर प्लॅन केलेला असतो की नंदिनीची इज्जत काढायची सर्वांसमोर, परंतु त्या फाटलेल्या ब्लाऊजमुळे ते दोघे अधिकच जवळ आलेले असतात. पार्थ आणि नंदिनी दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ राहून एकमेकांना मिठी मारत डान्स करत असतात आणि त्यामुळेच रम्याचा जळफळाट होऊन ती रागातच त्यांच्याकडे पाहत असते. त्या दोघांचा खूप छान असा डान्स होतो. तेव्हा सर्वजण त्या दोघांसाठी टाळ्या वाजवतात. इकडे आता सायली पुन्हा कुसुमजवळ येते. कुसुम विचारते, काय गं अर्जुन भेटला का? सायली म्हणते, नाही ना, अजूनही नाही भेटले ते, पण आता थोड्या वेळामध्ये तन्वी आणि यांचा डान्स हा सुरू होणार आहे. त्यावेळी आता तेथे एक मॅनेजर येतो आणि तन्वी मॅडमला नाश्ता घेऊन जा असं म्हणतो. सायली आता ठीक आहे असं म्हणते. तेव्हा सायली आता नाश्त्याची प्लेट घेऊन तन्वीच्या रूमकडे जाते. तेथे गेल्यानंतर ती आता थोडा वेळ थांबते. मग आता नंदिनी तिच्या रूममधून जेव्हा बाहेर येते ना तेव्हा ती समोर सायलीला पाहते आणि विचारते, सायली तू इथे? तेव्हा सायली म्हणते, हो अगं मी इथे आहे.
त्या तन्वीला नाश्ता घेऊन जायचा आहे. त्यानंतर नंदिनी आता म्हणते, तू पाहिलंस ना माझी कशी डान्स करताना फजिती झाली होती. नशीब दुपट्टा थीम असल्यामुळे पार्थकडे तो दुपट्टा होता आणि त्याने ती बाजू सावरली. सायली विचारते, काय म्हणजे दुपट्टा थीम आहे का? तेव्हा आता नंदिनी म्हणते, हो दुपट्टा थीम आहे. मग आता अर्जुनपर्यंत कसं पोहोचावं मला कळत नव्हतं, परंतु आता मला समजलंय की कसं अर्जुनपर्यंत पोहोचायचं, असं आता सायली म्हणते. त्याचवेळी आता काय आयडिया काय आहे नक्की तुझ्या डोक्यामध्ये, असं आता नंदिनी विचारते. मग आता सायली तिच्या डोक्यात जी काही कल्पना असते ती सगळी नंदिनीला सांगते. तेव्हा नंदिनी, ठीक आहे मी तुला सपोर्ट करते, असं आता म्हणते आणि लगेच सायलीला प्रियाच्या रूमकडे पाठवते. प्रिया आता आतमध्ये मेकअप करत असते. त्याचवेळी सायली तेथे जाते. आता तिने मास्कने चेहरा झाकल्यामुळे प्रियाला काही समजत नाही की ती सायली आहे म्हणून. मग आता प्रिया ही सायलीकडे दुर्लक्षच करते. सायली आता वेगळा आवाज काढून म्हणते, मॅडम नाश्ता करून घ्या. प्रिया म्हणते, नको मला नाश्ता. सायली खूप फोर्स करते परंतु प्रिया ऐकत नाही. मग आता सायली म्हणते, ठीक आहे मी जाते, असं म्हणून जी पॅटिसची चटणी असते ना तिचा जो आता डान्स करण्याचा संगीताचा लेहंगा असतो ना त्यावरच सांडवते. तेव्हा बापरे चुकून झालं हा, सॉरी, असं म्हणून सायली तिला सांगते. तेव्हा प्रिया खूप जोराजोरात ओरडू लागते आणि म्हणते की काय सॉरी, इथे मी आत्ता परफॉर्मन्स करण्यासाठी हा लेहंगा घालणार होती आणि तू हा घोळ घालून ठेवलास, तुला कळतं की नाही ग बावळट, असं म्हणून ती सायलीवर ओरडते. तेव्हा सायली म्हणते, सॉरी हां, मला माफ करा परंतु मला हे करायचं नव्हतं, असं म्हणून ती आता म्हणते की थांबा मी लगेच 5 मिनिटामध्ये स्वच्छ करून आणते. तेव्हा ठीक आहे असं म्हणून आता प्रिया तिला बाहेर जायला सांगते. सायली तो लेहंगा घेऊन आता बाहेर येते खरी, परंतु बाहेर नंदिनी असते. तेव्हा नंदिनी आता म्हणते, तू जा पुढचं मी पाहते, असं म्हणून प्रियाचं जे रूम असतं ना त्यालाच आता ती बाहेरून कडी लावून घेते. मग आता सायली ही लगेच दुसऱ्या रूममध्ये जाते आणि नंदिनी ही तिच्याबरोबर असते. तर दुसरीकडे आता अश्विन हा पुढे स्टेजवर येतो आणि म्हणतो, लास्ट बट नॉट लिस्ट आता येत आहे अर्जुन आणि तन्वी, हे दोघेही डान्स करण्यासाठी. तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवतात. मग आता अर्जुन हा त्या स्टेजकडे पाहतच राहतो कारण तन्वीबरोबर डान्स करण्यासाठी तो अजिबात इंटरेस्टेड नसतो. अर्जुन आपल्या दबक्या पावलांनी स्टेजकडे जायला निघतो खरं, परंतु आता अस्मिता म्हणते तन्वी कुठे राहिली कळतच नाही. तेव्हा तिला आवरण्यासाठी थोडा वेळ लागेल असं आता कल्पना म्हणते. त्यानंतर प्रताप म्हणतो, येईल ग अस्मिता, थांब जरा, कारण मुलींना होण्यासाठी थोडा वेळ तर लागतोच ना. तेव्हा ठीक आहे असं अस्मिता म्हणते. इकडे आता अस्मिताला समजतं की बाहेरून कुणीतरी कडी लावून घेतली आहे, त्यामुळे आता ती खूप घाबरते. ए मुली दार उघड, ए मुली दार उघड, असं म्हणते आणि दार ठोठावत असते. इकडे आता सायलीने प्रियाचा तो लेहंगा घातलेला असतो, त्याचबरोबर ओढणी सुद्धा तिने डोक्यावरून घेतलेली असते, जेणेकरून आता कुणाला समजू नये ना यासाठी. अर्जुन आता स्टेजवर असतो. तेव्हा आभास हा हे गाणं आता तेथे प्ले होतं. त्याचवेळी आता अर्जुन आणि सायली दोघेही डान्स करू लागतात. अर्जुनला सतत आता असा भास होत असतो की माझी सायलीच माझ्याबरोबर डान्स करतीये, परंतु आता दुसऱ्या क्षणी असं वाटत असतं की ती प्रिया आहे. आता तिचा चेहरा झाकल्यामुळे अर्जुनला काही सुचत नसतं की नक्की कोण आहे, त्याला कळत नाही. एका क्षणी तो तिच्याबरोबर डान्स करतो खरं, परंतु दुसरा क्षण असा येतो की त्याला वाटतं प्रिया आहे, म्हणूनच तो पटकन तिचा हात सोडतो. त्याचवेळी आता सायली पुन्हा आता एकदा प्रेमानेच त्याचा हात पकडते. मग अर्जुन पुन्हा एकदा तिच्याबरोबर रोमॅन्टिक असा डान्स करू लागतो. दोघेही खूप छान असा डान्स करत असतात आणि सर्वांनाच त्या दोघांचा डान्स परफॉर्मन्स खूप आवडतो. इकडे घरातील सर्वजण त्या दोघांचा डान्स हा एन्जॉय करत असतात. काही वेळानंतर तो डान्स होतो तेव्हा अर्जुनला असं वाटतं की ही प्रियाच होती, म्हणून तो जरा रागातच तिथून जातो. सायली देखील आता खूपच खुश असते कारण आता तिला वाटतं की अर्जुनने मला ओळखलंय, परंतु अर्जुनने तिला ओळखलेलं नसतं. तो आता तेथून जातो. इकडे प्रिया ही आता दार ठोठावत असते की दार उघडा प्लीज. तेवढ्यातच अस्मिता तिथे जाते आणि लगेच सचिन बरोबर फोनवर बोलू लागते. आता फोनवर बोलून झाल्यानंतर तिला समजतं इथे तर प्रिया आहे, मग डान्स कुणी केला अर्जुन बरोबर. तेव्हा आता ती लगेच दार उघडते आणि मग नंतर प्रिया विचारते, काय ग तू कुठे होतीस.
तिकडे डान्ससुद्धा झाला का? मग आता ती म्हणते हो झाला, पण कोण होतं अर्जुन बरोबर डान्स करण्यासाठी? तेव्हा ती मुलगी माझा लेहंगा स्वच्छ करण्यासाठी घेऊन गेली आणि आलीच नाही असं प्रिया सांगते. दुसरीकडे अर्जुन आता बाहेर निघून आलेला असल्यामुळे चैतन्य त्याला विचारतो काय झालं? चैतन्य म्हणतो की अर्जुन अरे असा करू नकोस तू, अरे असा निघून आला मधूनच, कसं वाटलं असेल सर्वांना. त्यावेळी आता अर्जुन म्हणतो मला नाही सहन होत, आता मिसेस सायलींपासून असं लांब राहायचं मी नाही सहन करू शकत. चैतन्य म्हणतो अगोदरच पूर्णाजींना वचन देताना याचं भान तू ठेवायला हवं होतं. अर्जुन म्हणतो करू तरी काय, कारण पूर्णाजींच्या जीवाचा प्रश्न होता. त्याचवेळी आता चैतन्य म्हणतो पुढे काय करायचं मग, हे लग्नसुद्धा तू रोखू शकत नाही आता. त्याचवेळी आता अर्जुन म्हणतो एका क्षणी मला असं वाटलं होतं तिथे स्टेजवर माझ्या मिसेस सायली माझ्याबरोबर डान्स करतायत, परंतु नाही रे, त्या माझ्याबरोबर नव्हत्याच. हा सगळा काही माझा फक्त आणि फक्त भास होता, पण मला आता हे सगळं काही थांबवायचंय. तर आतमध्ये आता सायली अजूनही स्टेजवर तशीच उभी असते. प्रिया आता तेथे येते तेव्हा घरातील सर्वांना धक्का बसतो की प्रिया इकडून आली आणि मग अर्जुन बरोबर डान्स करणारी होती तरी कोण? आता जीवा म्हणतो तन्वी तर इकडे आहे, मग आता ही आहे तरी कोण? असं मोठ्यानेच तो बोलतो, विचारतो. त्याचवेळी आता मी आत्ता दाखवते ना तुला, असं म्हणून आता प्रिया ही लगेच पुढे जाते. सायलीच्या चेहरा ज्या ओढणीने झाकलेला असतो ती ओढणीच ती पटकन बाजूला करते आणि म्हणते पहा कोण आहे ही. तेव्हा सायली आता खूप घाबरते आणि सायलीला पाहताच सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा सर्वजण एका क्षणी उठूनच उभे राहतात, कुणाला काय करावं सुचत नाही. तेव्हा आता पूर्णाजी विचारतात सायली? मग आता सर्वजण खरंच धक्क्यानेच सायलीकडे पाहत असतात. तर सायली बिचारी खाली मान घालून उभी असते. इकडे अर्जुन म्हणतो की मी बाहेर आलो याच कारणामुळे. तेव्हा चैतन्य म्हणतो की हो रे तू आला बाहेर, पण आता आतमध्ये काय करायचं, सर्वजण काय बोलतील तुला. अर्जुन म्हणतो मी करू तरी काय मग, कारण हे लग्न माझ्यासाठी फक्त आणि फक्त एक ड्युटी आहे, दॅट्स इट. आणि माझी लाईफ पार्टनर मिसेस सायलीशिवाय दुसरी कोणी असू शकत नाही. तेव्हा चैतन्य मनातच विचार करतो अर्जुन हे बघ तुझ्याकडून काहीही मिस होणार नाहीये. इकडे आता प्रिया म्हणते की तू इथे आलीच कशाला ग? मग आता सायली एकदम शांत होते. पूर्णाजी सुद्धा विचारतात की इथे आलीच कशाला ही? तेव्हा माझ्या आनंदावर विरजण घालण्यासाठीच ही इथे आली आहे. अगं माझं आणि अर्जुनचं सुख तुला पाहवत नाही का, त्यामुळे अगं तू इकडे आलीस, असं रागातच प्रिया म्हणते. तेव्हा आता सायली तिला उत्तर देत म्हणते चुकतीयेस तू प्रिया, अगं मी तुझी जागा घेत नाहीये तर तूच माझी जागा घेतीये, स्टॉप दिस, असं आता प्रिया म्हणते. मग आता मानिनी विचारते हा नक्की काय प्रकार आहे? त्याचवेळी शारदा आता विचारते सायली तू नाशिकमध्ये कधी आलीस? मग प्रताप विचारतो तुम्ही हिला ओळखता का? शारदा आणि काव्या म्हणतात ही तर नंदिनीची मैत्रीण आहे. पुढे शारदा म्हणते ही तर अगदी सालस मुलगी आहे. तेव्हा प्रिया रागातच विचारते काय सालस मुलगी? अहो ही तर एक नंबरची लबाड मुलगी आहे. तेव्हा सुभेदारांकडील सर्वजण रागातच सायलीकडे आता पाहत असतात. तेव्हा आता सायली म्हणते प्लीज माझं सर्वांनी ऐकून घ्या. पुढे आता अस्मिता सायलीला खूप बोलू लागते आणि म्हणते की काय ग तन्वी तुझी बालमैत्रीण आहे, तरीही तू तिच्या लग्नामध्ये असं विघ्न घालायला आलीस. सायली म्हणते तसं नाही अस्मिताताई, हे लग्न होणंच मुळात चुकीचं आहे. तेव्हा सर्वांना मोठा धक्काच बसतो की सायली असं का बोलतीये. तेव्हा पुढे आता सायली म्हणते पूर्णाजी आणि बाबा आमचं लग्न जेव्हा झालं होतं ना तेव्हा परिस्थिती खरंच खूप वेगळी होती, पण आता आमचं एकमेकांवर प्रेम आहे असं ती सांगणार असते. तेव्हा प्रिया आता पटकन सायलीचा हात पकडते आणि तिला एक झापड मारणार असते. तेवढ्यातच नंदिनी तेथे येते आणि लगेच प्रियाचा हात पकडते आणि रागातच तिच्याकडे पाहत तिला म्हणते की हात आणि आवाज दोन्हीही खाली ठेवायचं तन्वी, कारण माझ्या संगीत सोहळ्यामध्ये माझ्या मैत्रिणीचा झालेला अपमान मी अजिबात सहन करणार नाही आणि आता यापुढे एक शब्द सुद्धा तू तिला बोलायचा नाहीये, समजलं? अशी प्रियाला आता चांगलीच ताकीद नंदिनी देते. तेव्हा प्रिया जरा घाबरतेच. तेव्हा नंदिनीचं हे रूप पाहून आता सर्वजण जरा घाबरतातच, कारण आता आपल्या मैत्रिणीच्या बाजूने स्टँड घेत नंदिनीने प्रियाला तिची जागा दाखवून दिलेली असते. त्यानंतर आता मानिनी म्हणते ही तन्वी म्हणून इथे आली तुम्हाला पटतंय का? त्याचवेळी आता सायली म्हणते
अहो काकू, मी इथे केव्हापासून आली आहे, केव्हापासून मी माझ्या नवऱ्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करते, परंतु मला संधीच मिळत नव्हती त्यांच्याबरोबर बोलण्याची. तेव्हा प्रिया म्हणते, कारण तो तुझा नवरा नाही आहे ना, म्हणून तू त्याच्याशी बोलू शकत नाहीये. अगं, तुमचा कायदेशीर घटस्फोट झाला आहे हे तू विसरलीस का, असं म्हणून प्रिया रागातच सायलीकडे पाहते. त्यावेळी नंदिनी विचारते, घटस्फोट झालाय की अगोदरच सायली आणि अर्जुनने ज्या सह्या अगोदरच घटस्फोटाच्या पेपरवर करून ठेवल्या होत्या, त्यामुळे तू त्यांचा घटस्फोट घडवून आणला आहे. आता नंदिनीचं हे बोलणं ऐकून सर्वांना मोठा शॉकच बसतो. त्याचवेळी कल्पना विचारते की काय, असं कुठे होत असतं का, आणि काहीही झालं तरी आता सायली ही अर्जुनची बायकोच नाहीये. तेव्हा आता नंदिनी म्हणते, माफ करा काकू, पण मला तुमचा अजिबात अपमान करायचा नाहीये. सायली आणि अर्जुनचं एकमेकांवर प्रेमच नाहीये असं कसं तुम्ही म्हणू शकताय. दोघांच्या डोळ्यात एकमेकांविषयीचं प्रेम हे स्पष्टपणे दिसतंय. मग रविराज आता मोठा स्टँड घेतो आणि प्रियाला म्हणतो, जर असे तमाशे जर होत असतील ना इथे, तर आपल्याला या लग्नाचा पुन्हा विचार करायलाच हवा. त्याचवेळी प्रताप म्हणतो, रविराज प्लीज असं बोलू नको. पूर्णाजी देखील समजवतात आणि प्रतिमाला म्हणतात, तू यांना समजव. त्याचवेळी आता प्रिया म्हणते, झालं ना तुझं मन समाधान, तुला हेच हवं होतं ना. अगं, अर्जुनचा आणि माझा आनंद तुला पाहवत नाहीये का. सायली म्हणते, अगं तुझा आनंद याचं मला माहीत नाही, परंतु तुझ्याबरोबर संसार करण्यामध्ये यांना आनंद कधीच होणार नाही, कारण त्यांची बायको फक्त आणि फक्त मीच असू शकते. तेव्हा प्रिया आता रागातच विचारते, बाबा तुम्ही हिचा स्वार्थीपणा पाहिला ना, तुम्ही अजिबात हिच्या नाटकाला फसू नका, कारण ही नुसती आपल्याला नाचवते आणि आपण हिच्या पाठीमागे नुसते नाचत राहतो. पण आता बस झालं, कारण तू अर्जुनची फक्त कॉन्ट्रॅक्ट वाईफ होती, पण आता कोणीच नाही. आता तुझा विषय संपला आहे. तेव्हा आता सायली म्हणते, विषय संपला नाही अजून प्रिया, आणि संपणार सुद्धा नाही, कारण जोपर्यंत मी आणि अर्जुन एकत्र येत नाही ना, तोपर्यंत. काव्य देखील आता सायलीच्या या मताशी सहमत असते आणि म्हणते की करेक्ट आहे, कारण सायली ताई माझ्या नंदिनी ताईची मैत्रीण आहे आणि ताई जिला सपोर्ट करते ना, ती मुलगी चुकीची वागूच शकत नाही. तेव्हा सर्वजण आता काव्याच्या या बोलण्यावर थक्क होऊन जातात आणि तिच्याकडे पाहत राहतात. त्यानंतर आता नंदिनी म्हणते की माझा सायलीला पूर्णपणे सपोर्ट आहे, कारण एकमेकांवर प्रेम करणाऱ्या दोन व्यक्तींना कोणीच असं वेगळं करू शकत नाही. त्यावेळी मात्र आता सायली ही नंदिनीकडे पाहतच राहते. तेव्हा प्रियाचा आता जळफळाट होऊ लागतो. ती आता रागातच म्हणते की आम्ही आता क्षणभर सुद्धा इथे थांबू शकत नाही, असं म्हणून ती रागातच सायलीला सांगते, माझं आणि अर्जुनचं लग्न हे होणार म्हणजे होणारच, कारण अर्जुनवर तुझ्यापेक्षा सर्वात जास्त प्रेम हे मीच करते आणि तू फक्त आमचा छळ मांडला आहेस. त्याचवेळी रविराज म्हणतो, बस झालं, बस आता. हे बघता मी आता जे काही बोलायचंय, ज्या काही चर्चा करायच्यात ना, त्या घरी जाऊन करू. तुला अजिबात इथे काही आरडाओरडा करायची गरज नाही. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, झाला एवढा तमाशा पुरे झाला, चला आता आपण इथून निघूयात. त्याचवेळी आता सर्वजण तेथून जायला निघतात. मग आता पूर्णाजी देखील गेलेले असतात. तर आता कल्पना ही सर्वांची माफी मागते आणि प्रतिमा सुद्धा. त्यानंतर कल्पना रागातच सायलीकडे पाहत. आता प्रतिमाची जाताना पावलं पूर्णपणे जड पडलेली असतात. त्याचवेळी आता मग ती सारखी आपल्या लाडक्या सायलीकडे पाहत असते. तेव्हा सायली देखील प्रतिमाकडे पाहत असते आणि रडत असते. आता सायली एवढी रडत असते म्हणून नंदिनी तिला धीर देते. जड पावलांनीच आता प्रतिमा ही जायला निघते. प्रतिमाला काही सुचत नसतं. सायलीला तिला खरं तर सावरायचं असतं, परंतु आता तिचाही नाईलाज असतो, कारण घरातील सर्वजण आता तेथून गेलेले असतात. तर सायली आता रडतच राहते. नंदिनी म्हणते, रडू नको, सगळं काही ठीक होईल. तर माईंना आता सगळं काही समजलेलं असतं. पुढे आता पार्थ म्हणतो, काय चूक काय बरोबर हे मला माहित नाही मिसेस सायली, परंतु नंदिनीवर माझा पूर्णपणे विश्वास आहे. हे पहा सायली, तुम्हाला जी काही मदत लागेल ना, ती मी करायला तयार आहे आणि तुम्हाला तुमचं प्रेम हे नक्कीच मिळेल, असं म्हणून पार्थ हा तिला विश्वास ठेवायला सांगतो. तेव्हा काव्या आणि आरू या दोघीही खूप खुश होतात, कारण सायलीवर त्यांचा पूर्णपणे विश्वास असतो. त्याचबरोबर सायली आणि नंदिनी या एकमेकींकडे पाहत राहतात, कारण आता सायलीला एक विश्वास असतो की माझं प्रेम माझ्याकडे हे येणारच, कारण माझ्या प्रेमाला असं
कोणीही रोखू शकत नाही. तर जीवा आणि काव्या दोघेही एकमेकांकडे पाहतात आणि मग नंतर जीवा काव्या हे एकमेकांना इशारा करतात. त्याच वेळी आता सायलीचं प्रेम हे मनापासून अर्जुनवर आहे हे सर्वांना माहीत असतं आणि त्या दोघांची काय लव्ह स्टोरी आहे हे सुद्धा नंतर सर्वांना समजतं. त्यामुळे सर्वजण आता प्रियाला सोडून सायलीला सपोर्ट करण्यासाठी पुढे येतात. तेव्हा एवढी सर्व माणसं माझ्या बाजूने आहेत, अजून मला काय हवं, आणि अर्जुनचं माझ्यावर प्रेम तर आहेच हे तिला समजतं. त्यामुळे ती स्वतःच्या मनाला अजूनच खंबीर करते आणि त्याचबरोबर पुढे जाण्याचं ठरवते आणि सायली एकदा सर्वांचे पुन्हा आभार मानते. त्याचबरोबर माझ्यामुळे जो काही इथे गोंधळ झाला त्यामुळे मी सर्वांची माफी मागतीये. त्यानंतर सायलीला आता अर्जुनची खूप आठवण होते, कारण आता इथपर्यंत येऊनही अर्जुनबरोबर बोलायला भेटलंच नाही हे सायलीला सतत आता जाणवत असतं आणि त्यामुळे सायली आता एकदम शांत असते आणि अर्जुनच्या आठवणीत रडत असते. तर नंदिनी फक्त आणि फक्त आपल्या पार्थकडे पाहत असते, कारण पार्थकडे पाहून तिला असं वाटत असतं की खरंच आमच्या दोघांची जोडी एकमेकांसाठी बनलेली आहे. तर सायलीची नजर अजूनही अर्जुनला शोधत असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये पार्थ आणि नंदिनीचं लग्न हे होणार असतं. तेव्हा नंदिनीला घेऊन या असं आता गुरुजी म्हणतात. तेव्हा काव्या लगेच नंदिनीला आणण्यासाठी जाते. तर इकडे नंदिनी ही रूममध्ये असते. इकडे आता ईश्वरी आणि त्याचबरोबर तिची बहीण तेथे येते आणि म्हणते, आम्ही नवरी मुलीच्या साड्या घेऊन आलो आहोत खरं, परंतु नवऱ्या मुलाला हळद लावून जाणार. तर इकडे अर्जुनला आता हळद लागत असते. तेव्हा त्याची उष्टी हळद ईश्वरी ही सायलीकडे घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असते. इकडे नंदिनी ही रूममध्ये असते आणि देवाची प्रार्थना करत असताना दीपक तेवढ्यात तेथे जातो व स्वतः नेमकं दुसऱ्या मुलाला तेथे पाठवते आणि नंदिनीच्या तोंडाला ते कसली तरी पावडर लावतात, त्यामुळे नंदिनी शुद्धीवरच येत नाही. तर वसू आता खूप खुश होते. त्यानंतर नंदिनीला एका आता ब्लँकेटमध्ये दीपक हा असा ठेवतो, त्यामुळे आता कुणाला समजत नाही की ती नंदिनी आहे. तर आता दुसरीकडे काव्या ही जेव्हा तेथे जाते तेव्हा नंदिनी नसते. तेव्हा ती आता खूपच घाबरते आणि म्हणते, नंदिनी ताई रूममध्ये नाहीये. तर तिला वेगळाच काहीतरी डाऊट येतो. तर इकडे आता ईश्वरी ही सायलीला भेटण्यासाठी येते आणि म्हणते, अगं किती वेळ वाट बघत होतो आम्ही तुमची. त्यावेळी आता तू खरंच आमची वाट बघत होती की अर्जुनच्या उष्ट्या हळदीची, असं आता ईश्वरी अगदी प्रेमानेच तिला विचारते. तेव्हा सायली आता खूपच लाजते. तर अर्जुनची उष्टी हळद ही आता सायलीला लागते. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.